समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत. त्याला तर पत्र झालेलं आहे. माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी तिला पाण्याचा सामना करावा लागतो. सोपं आहे का? पोलीसवाले काय करू शकत नाही. माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न काय तर झाली पोलिसांनी काही झाले नाही. अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच असतं. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला. गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयारचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते. ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत. आता तुम्ही एक बातमी पाहिली का टीव्हीत? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलिसांना त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. नाव नाही सांगितलं. रेड केली 50 लाख कधी पकडले ते 50,000 दाखवतात. राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघते मी काहीच हरामीपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जाते. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।